नमस्कार मंडळी, कसे आहात? लागवड आहे बघा उद्यापासून कांद्याची. रोप उपटायचं चाललंय. रात्री ना लय पाऊस झाला, सगळा चिखल झालाय वावरात. मग तसंच रोप उपटतोय. हे बघा, हे रोप आहे कांद्याचं. पण ना रात्री पाऊस झाल्यामुळे ना सगळा चिखल झालाय वावरात. तसंच रोप उपटायचं चालू आहे. काय करायचं आता, उद्या लागवड म्हणल्यावर उपटून झालं पाहिजे ना. 10-15 बाया यायच्या. पण आता रोपाचं कसं झालंय, ह्या इकडल्या ह्या सगळ्या रानांनी ना बाजरी होती. बाजरी काढली बरं का, पण उशीर झाला काढायला. त्याच्यामुळं ना हे रोप पण ना थोडं जास्तच दिवसाचं झालंय. थोडा उशीर झाला. गुलाबी रोप आहे ना, तेव्हाच जरा लगेच हे बघा असं तयार झालं. हे त्याचं ना लगेचच हे असं कांद्यावानीच झाले डायरेक्ट. आम्ही नासलं काढून फेकून देतोय, चांगलं घेतोय. पण मग ते उपटायचं म्हणल्यावर जरा उशीरच होतो ना. श्लोक, जमतंय का उपटायला? लय चिखल आहे ना. काय बाबा, कांद्याचं रोप पिवळं झालंय. रोप चांगलं आहे, पण ती मोठ्याला गाठी झाल्यामुळं असा गोंधळ. काय हो, बरं आहे का? बरं आहे. रोप बांधून घे ना मागलंय. बांधते ना आता, ती माझ्याच मुळावर आहे, मला माहिती आहे. मी परत म्हणता तुझं वाफा राहिला माग, तर तुमचं बांधून घेते, त्याचं बांधून घेते. तुमची लेक उपटून गेली, इथं उपकार करून गेली माझ्यावर. किती उपाटलं असं तिने? 7-8 जुड्याच उपाटलंय. तिला अभ्यास नव्हता. अभ्यास तर करती होती, अभ्यास तर लय करते ती. काम म्हणलं की अभ्यास काढती. चला मग मी घेते रोप उपटून. नाही, बांधून घ्यायचे नाही का, आधी बांधून घेते. यांचं सगळं मागचं खरकाटं बिरकाटं सगळं काढून घेते.